चला आपण अतिथींचा मान सन्मान करूया। सर्वात प्रथम आपण विशेष सन्मान करूया। मनीष मात्रे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील। प्रथमेश कन्हैया भोईर आपण याचा आपला हा विशेष सन्मान केला जाईल। हॅलो, होळी चषक 2025 चं हे नवं पर्व या ठिकाणी आज मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालंय। खरोखरच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार। आणि लगेचच आपण प्रत्येकाला या ठिकाणी होळी उत्सव साजरा करण्यासाठी जायचं आहे, त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच मान्यवरांचा सन्मान आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय। आज व्यासपीठावर उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी सातत्याने नेहमीच आम्हाला त्यांचं चांगलं सहकार्य असतं जिग्नेश म्हात्रे उद्योजक वाकीपाडा, तसेच वसई तालुका प्रमुख जिग्नेश म्हात्रे यांचा आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान करतो। जयेश भोईर याला विनंती करतो त्यांच्या हस्ते जिग्नेश म्हात्रे आमचे आधारस्तंभ, नेहमीच चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचा आम्ही या ठिकाणी ब्रिजर भाऊच्या वतीने होळी चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत करतोय। त्याच्यानंतर आकाश मौर्या शहर प्रमुख शिवसेना हे आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सौरभ टाले आणि लाईव्ह जे आपण बघतोय ते त्याचं सहकार्य आकाश मौर्या यांच्याकडून। त्याच्यानंतर शिवसेना विभाग प्रमुख नायगाव पूर्व विभाग सागर पाटील त्यांचंही आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान करतोय। चेतन पाटील यांना विनंती करतोय। रवी हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान करतोय। निखिल पाटील यांनी यायचं। निखिल पाटील यांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय। निखिल पाटील यांनी यायचं आहे। निखिल पाटील यांचं देखील एक चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभत आहे आणि जयेश भोईर यांना विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच साठी कॅप, तसंच चांगलं सहकार्य निखिल पाटील यांच्याकडून लाभलाय। जितेंद्र कांतीलाल पाटील पाण्याची व्यवस्था त्यांनी यायचंय। भावेश पुणेकर आहेत का? जितू पाटील, शुभम म्हात्रे कूलर जे आपण बघतो शुभम म्हात्रे यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत, तर आपण असाल त्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान करतोय। निलेश चव्हाण उद्योजक वाकीपाडा, तर लगेच आपण जाणार आहोत या स्पर्धेसाठी पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं, उत्कृष्ट पंच म्हणून काम पाहिलं आमचे जुचंद्रगावचे सुपुत्र ललित भोईर उर्फ बंड्या, त्यांचं या ठिकाणी आम्ही आयोजकांच्या वतीने सन्मान करतोय। मी विनंती करतो सागर पाटील यांना की सागर पाटील यांच्या शुभ हस्ते पंच ललित भोईर यांचा सन्मान करायचा आहे। ललित भोईर लगेचच या स्टेजवर। त्याच्यानंतर मीरा भाईंदरून या ठिकाणी आज खास आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले विशाल नाईक, विशाल नाईक यांचा या ठिकाणी सन्मान करतो। आकाश मौर्य यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते या ठिकाणी आमचे जे पंच लाभलेले त्यांचा मी या ठिकाणी सन्मान करतोय। त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी तुम्ही सकाळपासून ज्यांचा सुमधुर असा आवाज ऐकलात, आज मनोरंजनात्मक समालोचन एरवीपेक्षा बघायला मिळालं। आमचे सहकारी मित्र संदीप गावण यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय। मी जिग्नेश म्हात्रे यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते त्याच्यानंतर आमचे आणखीन एक सहकारी मित्र अक्षय साटम, समालोचक अक्षय साटम
रवी यांना विनंती करतोय. त्याच्यानंतर समालोचक तुषार सोनवणे त्यांचं आम्ही या ठिकाणी जयेश भोर याला विनंती करतोय. तुषार सोनवणे त्यांचा आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करतोय. अंतिम सामन्याचा जो सेमीफायनलचा सामना झाला होता त्याचा मॅन ऑफ द मॅच एक बाकी आहे. जुगल पाटील हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे. त्याने लगेच यायचं आहे. हा नक्कीच जुगल आहे आणि जुगल पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच अंधार पडला होता परंतु काय बॅटिंग केली. आणखीन लाईव्ह आणि आमचे DJ युवराज यांचा सत्कार बाकी आहे तो आम्ही शेवटला मुद्दामून ठेवलेला आहे. जुगल पाटील सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या त्याच्याकरता. अंधार पडला सर्व गोष्टी काही कांनी हार मानली परंतु जुगलने हार मानली नाही आणि जुगल ठरलाय सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच. यायचं JTC लाईव्हचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे किंवा समेश मोरे आपण या. अप्रतिम क्लिअरिटी का बिग बॉस नुकताच नाशिक वरून रविवारी आलेत आणि नाशिकला देखील आपल्या गावातील हे चॅनल आता चांगलं काम करते. एकदा जोरदार टाळ्या JTC लाईव्ह या युट्यूब चॅनल करता. त्यानंतर नेहमीच इकडे ज्या ज्यावेळी स्पर्धा असते त्या त्यावेळी आपण पाहिले DJ युवराज चांगलं संगीत आणि चांगली साऊंड सिस्टम हिमालय पाटील यांची. तर याचे DJ युवराज आपला हा विशेष सन्मान केला जातोय. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू हिमालय पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र आणि थँक्यू DJ. चुकून जर कोणाचा मान सन्मान राहिला असेल ना तर क्षमस्व. आणि आयोजकांनी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवले ऑल ओव्हर परफॉर्मन्स ज्याचा चांगला राहिलाय या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूंनाही पारितोषिक आहेत. कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. इकडची टीम भरपूर लांब राहिले. भाव्या 11 चंद्रपाडा टीम मितेश शिंगोटे तेजस उंडरे ज्याने घेतल्या 3 मॅच मध्ये टोटल 5 विकेट आहे मितेश शिंगोटे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्यांना रॉयल ग्रीन विस्की त्यानंतर कूलर ट्रॉफी अजून काय पाहिजे मितेश शिंगोटे. एकदा टू व्हीलर नावावर आहे आणि आता कूलर. जेव्हा गाडीची गरज होती तेव्हा गाडी मिळाली जेव्हा गरमी आहे तेव्हा कूलर मिळालंय आणि ग्रीन रॉयल ग्रीन विस्की आमच्या आयोजकांच्या वतीने सन्मानित केले जाते. मितेश शिंगोटे करता जोरदार टाळ्या. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मितेश बेस्ट बॉलर ठरलाय. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन मितेश. एकंदरीत काय म्हणशील. थँक्यू DJ. या स्पर्धेत एक वेगळी मजा असते आणि चंद्रपाडाचा संघ नेहमी वर्चस्व गाजवलाय. तुझा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स चांगला राहिला ॲज अ बॉलर म्हणून काय म्हणशील. मला माझ्या कॅप्टननी जी जबाबदारी दिलेली ती मी पार पाडली आणि माझं दुसरं कूलर आहे याच टुर्नामेंटचं. पहिला पण एकदा कूलर भेटलेलं आणि दुसरं ते खराब झालं. आता ही जी रॉयल ग्रीन विस्की मिळालंय याच्यावरती किती जण टपल्यात. याचा मी लिलाव करणार पहिला. आणि एकंदरीत मनापासून कसं कौतुक करशील या आयोजनाविषयी. काही दिवस अगोदर माहिती मिळाली की आयोजन होणार नाही परंतु आयोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट दरवर्षीप्रमाणे ज्या प्रकारचं पाहिजे त्या प्रकारचं झालंय त्याबद्दल 2 शब्द. या स्पर्धेची भरपूर आतुरतेने आम्ही वाट बघत असतो. ही स्पर्धा कधी असते आणि या स्पर्धेमध्ये आम्ही 5व्यांदा फायनलमध्ये आलेलो आहे चंद्रपाडा. म्हणून मी सांगितले की चंद्रपाडा संघ नेहमी अधिराज्य गाजवतो. एकदा जोरदार टाळ्या. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मितेश शिंगोटे. कूलर बाजूला राहिलाय विस्की वरती सर्वांच्या नजरा.
मला वाटतंय जो आपला ग्रुप स्टेजच्या मॅचेस होत्या ना तिथे निलेश मॅन ऑफ द मॅच राहिला होता डीजे युवराज टीमचा. तर निलेश आपण यायचंय. या कोणीतरी घ्या, रवी आल्यात, हे त्यांनाच मिळेल बक्षीस. आमचे आयोजक प्रामाणिक आहेत बघा, जे राहिलेले आहेत ना पारितोषिक ते दिले जात आहेत सर्वांना. हिमालय पाटील हे पारितोषिक निलेशचं आहे, ते आम्ही रवी पर्यंत पोहोचवतोय. बाकी रवी आणि तुम्ही काय डील करायची ते करा. चला, या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर कोण असेल असं नाही की जिंकलेला संघ आहे, पराभव झालेल्या संघाला देखील असेल किंवा जिंकलेल्या संघाला देखील असेल. ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स दाखवलाय तो आहे वन अँड ऑनली दत्ताळी संघाचा मितेश भोईर. 59 धावा 3 मॅच मध्ये नंबर 1 ला हा खेळाडू आहे. जोरदार टाळ्या. सेमीला जरी पराभव झाला ना तरी सुद्धा हकदार आहे. त्याला रॉयल ग्रीन विस्की, त्यानंतर कूलर आणि असणार आहे उत्कृष्ट फलंदाजाची ही ट्रॉफी. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या मितेश करता. मितेश खुश असेल. मितेश काय म्हणशील तुझ्या परफॉर्मन्स विषयी? परफॉर्मन्स 2 मॅचला जसा झाला तसा शेवटच्या मॅचला झाला नाही माझा, कारण आमचा निर्णय थोडा चुकला असं वाटते मला. क्लायमेटनुसार आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच करायला पाहिजे होती. अनेक टुर्नामेंट तुम्ही पाहिल्यात, पहिल्या आणि दुसऱ्या नंबरला जो संघ येतो त्याला पारितोषिक मिळतात, परंतु या स्पर्धेचं हेच वैशिष्ट्य आहे की ज्याने चांगला परफॉर्मन्स केला ना त्याला पारितोषिक जाते. तर कसं फील करतोय तू की सेमीला पराभव होऊन सुद्धा तुला हे बक्षीस मिळते? मला म्हणजे अपेक्षा नव्हती की मला भेटेल बॅटिंगचा, पण मी धन्यवाद करतो ब्रिजर बॉईजचा की त्यांनी निर्णय ठेवला असा. चांगला निर्णय दिला. जोरदार टाळ्या मितेश करता. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. सिरीज द्यायची की ट्रॉफी द्यायची की बकरा द्यायचा? चला रनर अप. सिरीज आयोजकांनी सांगितले की तितका चांगला परफॉर्मन्स कोणाचा राहिला नाही. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली, त्यांच्याकडे सिरीज राहणार आहे. कारण की फायनलचा मॅच देखील झाला नाही, म्हणून आयोजकांनी सांगितले की आयोजकांपर्यंतच सिरीज राहणार आहेत. भव्य 11 टीमने करून दाखवले. मला वाटते प्लेयर निवडलेत ने ते क्वालिटी दर्जाचे. काही साने गुरुजी, काही पतू पॅकर, सर्व एकच आहेत. एकदा जोरदार टाळ्या या संघा करता. बकरा आहे की नाही यांना? बकरा कुठे आहे? बकरा गायब आहे. भव्य 11 चे एकंदरीत विनीतने चांगला परफॉर्मन्स केलाय. अप्रतिम खेळी त्याने केलाय. क्वालिटी काय असते ते विनीतने दाखवले या मॅच मध्ये. विनीत काय बोलशील? चांगला परफॉर्मन्स तुझा राहिलाय. हा आहे ब्लॅक की व्हाईट? नंबर 2 चा मानकरी ठरलाय. हा संघ पराभव फक्त टॉस झालाय, बाकी सर्व मॅच त्यांनी जिंकलाय. एकदा जोरदार टाळ्या या संघा करता. आणि बकरा पाहू शकता. कॉंग्रॅच्युलेशन. आता काय सिरीज द्यायची का? थँक्यू डीजे. आणि मनीष दादानी सांगितले बाबा ज्याचा आहे ज्याची मेहनत आहे त्याला हे मिळू दे.
सिरीज भरपूर सस्पेन्स आहे. नावं भरपूर आहेत. मितेश भोईरचं नाव आहे, मितेश शिंगोटेचं नाव आहे, सागर पाटीलचं नाव आहे, आणखीन इतर खेळाडूंची नावं आहेत. निखिल पाटीलचं देखील नाव आहे, जुगलचं नाव आहे. असे खेळाडू आहेत. कोण असेल या स्पर्धेचा हिरो, ज्याला जाईल भावेश पुणेकर यांनी दिलेली ही बायसिकल, तदनंतर त्याच्या नावावर असेल ब्लेंडर स्प्राईट चा रॉयल ग्रीन विस्की आणि एकंदरीत ट्रॉफी. कामगिरी ऐका. 3 मॅच 3 विकेट 30 धावा 3 कॅच, ऑलराऊंडर प्रदर्शन. इकडून आवाज, इथून कोणी नाही, इथून दर्पण. दर्पण नाही तर ढिंचक जोगळे, बावे जोगळे आहे मालिकावीर. जरी पराभव झाला सेमीला तरी मात्र जबरदस्त परफॉर्मन्स बावे जोगळे ठरलाय या स्पर्धेचा हिरो. ब्रिजर बॉय चषक 2025 चा हिरो भावे जोगळे. जगने दादा मात्रे यांना पाहू शकता आपण. मोर्या साहेबांना बघतोय सागर पाटील. ही बायसिकल भावेश, बायसिकल आपण घ्यायची आणि इकडे यायचंय. थँक्यू डीजे. एकंदरीत तुला अपेक्षा तरी होती की तुला सिरीज मिळेल. मी घरी जाऊन आलो, घरून मला फोन आला काय ये काहीतरी आहे तुझ्यासाठी. म्हणून असं कधी घडलंय का की तुम्ही सेमीला हरलात आणि त्या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला बक्षीस मिळालंय? नाही पहिल्यांदाच. म्हणून कसं कौतुक करशील मनीष दादा म्हात्रे, जिग्नेश दादा म्हात्रे, सागर असेल संपूर्ण टीमचं, ब्रिजर बॉयचं? चांगलं खूप चांगलं आयोजन होतं. मजा आली, खूप मजा आली. इकडून हिलायला इच्छाच झाली, म्हणजे बघतच राहू मॅच. अशा मॅच झाल्या, चांगलं वाटलं. या अगोदर कधी तुला सायकल मिळालं तुझ्या करिअर मध्ये? नाही पहिल्यांदाच. ही दुसरी सिरीज असेल. आणि चंद्रपाड्याच्या टीम मधून केलाय, पण तू SSC टीम एकत्र आली आणि चांगला परफॉर्मन्स दाखवला, काय म्हणशील? खूपच, त्यांना खूप विश्वास होता, पण लास्टची मॅच माझी मुली कुठेतरी गेली, नाही तर आज ट्रॉफीच्या घरात होतोच आम्ही. जोरदार टाळ्या. भावेश आहे मालिकावीर, जोरदार टाळ्या त्याच्याकरता. आणि यायचंय डोंगरी चंद्रपाडा सिद्धिविनायक संघ आणि निलेशजी चव्हाण साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. भरपूर सहकार्य त्यांचं लाभलंय. जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून झाले आणि पुन्हा एकदा करून दाखवले चॅम्पियन सलग 5व्यांदा डोंगरी बॉईज श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा टीम. खंबा गायब कोणी गेले? खंबा जोरदार टाळ्या या टीम करता. चॅम्पियन ब्रिजर बॉय चषक 2025 होळी चषकावरती अधिराज्य गाजवले डोंगरी बॉईज श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा टीम. अभिनंदन. पाच वेळा पंजा मारलाय या होळी चषकावरती. चॅम्पियन चॅम्पियन सर्व प्रेक्षकांचा खूप खूप आभार. खांबा कोणी नेलाय ब्लेंडर स्प्राईटचा, कॅमेऱ्यामध्ये आल्यावर मग ती व्हिडिओ व्हायरल केली जाईल.